या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. आणि या सगळ्याची ठिणगी पडली एका अशा घटनेमुळे जी ऐकायला एखाद्या मध्ययुगीन काळातल्या युद्धासारखी वाटते, पण ती घडली होती 21व्या शतकात, तब्बल 14,000 फूट उंचीवर. तर आपला पहिला भाग आहे ढगांमधील संघर्ष. चला पाहूया नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी. बघा, हा तणाव काही एका रात्रीत निर्माण झालेला नाहीये. याची मुळं खूप खोलवर आहेत. 1962च्या युद्धात चीनने अक्साई चीनचा भाग घेतला. मग काही दशकं गेली आणि 2017मध्ये डोकलाममध्ये 73 दिवस दोन्ही देशांचे सैन्य अक्षरशः एकमेकांसमोर उभं ठाकलं. पण 2020मध्ये गलवान खोऱ्यात परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली. जून 2020ची गलवानमधली घटना ती खूपच क्रूर आणि धक्कादायक होती. तब्बल 45 वर्षांनंतर पहिल्यांदाच सीमेवर सैनिक मारले गेले होते. आणि ही लढाई बंदुकांनी झालीच नाही, तर खिळे लावलेल्या काठ्या, लोखंडी रॉड आणि दगडांनी झाली. या भीषण संघर्षात भारताने आपल्या कमांडिंग ऑफिसरसह 20 वीर जवानांना गमावलं. चीनने अधिकृतपणे फक्त 4 मृत्यू कबूल केले, पण आंतरराष्ट्रीय अहवाल सांगतात की हा आकडा 35 ते 45च्या घरात असू शकतो. या घटनेनंतर तज्ज्ञांनी एक महत्त्वाचा निष्कर्ष काढला. वॉर ऑन द रॉक्सच्या मते या संघर्षाने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली, ती म्हणजे भारताची राष्ट्रीय सुरक्षा आता चीनच्या गुडविलवर किंवा सदिच्छेवर अवलंबून राहू शकत नाही. या एका घटनेने भारताच्या धोरणात्मक विचारांची दिशाच बदलून टाकली. गलवानच्या त्या घटनेने भारताला खडबडून जागं केलं. पण या आव्हानाला भारताने दिलेलं उत्तरही तितकंच भव्य होतं.